नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज आपल्या सोबत आहेत सातारा जिल्ह्यातले पत्रकार तुषार खरात. आपण पाहिलं असेल की पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि मंत्री जयकुमार गोरे यांचे जे गैरकृत्य आहेत, त्यांचे जे काही गैरवर्तन किंवा गैरकृत्य, भ्रष्टाचार हा कशा पद्धतीने बाहेर काढला आणि त्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षानं कशा पद्धतीनं अडचणीत आणलं, तर त्याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती. तुषारजी, आपलं बीकेपी मराठीमध्ये स्वागत आहे. आज आपल्यापासून चर्चेला सुरुवात करायची की मी तुम्हाला बऱ्याच वेळा तुमचे व्हिडिओ ऐकलेले, जवळून तुम्हाला पत्रकारी करताना पाहतो. तुम्ही अनेक वर्षापासून पत्रकारी क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे पूर्वी मी देखील 1990 पासून पत्रकारी क्षेत्रात आहे, तुम्ही देखील पत्रकारी क्षेत्रात आहे. परंतु त्या काळात चुकीचं म्हणजे एखाद्या आमदार खासदाराने काय केलं आणि ते जर वर्तमानपत्राला छापलं तर त्याच्यावरती कारवाई व्हायची. परंतु आमदार खासदार त्या काळचे जे राजकारणी होते हे आपसापोटी कधी कुणाला म्हणजे एखाद्या पत्रकाराने विरोधात छापलंय म्हणून त्याच्यावरती कारवाई किंवा त्याला अडचणीत कसं आणता येईल असं कधीही झालेलं नाही आजपर्यंत. बरोबर आहे. पहिल्यांदाच 2014 पासून हे सगळं सुरू आहे भाजप. तर आपलं पहिलं मत ह्याच्यावरती काय आहे? पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार करतो, तुमचं आभार मानतो. कारण जेलमधून आल्यानंतर खरं तर काय आहे की जो मेन स्ट्रीम मीडिया जो आहे, तर एक दुरुस्ती करतो की तुम्ही बोलला होता की सातारा जिल्ह्यातले पत्रकार नाही, मी मुंबईचा पत्रकार आहे. माझे 2000 सालापासून मी मुंबईतच पत्रकारिता करतो आणि मग त्या निमित्ताने महाराष्ट्रभरात फिरतो. जे मान खटाव जो जयकुमार गोरे यांचा मतदारसंघ आहे, तो मतदारसंघामध्येच माझं गाव आहे आणि मी महाराष्ट्रभरात अन्यत्र जशी पत्रकारिता करतो तशीच करतो. तर आता त्या विषयाकडे आपण पुढं नंतर तुमच्या प्रश्नाला नंतर उत्तर देतो. अगोदर तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे की पूर्वीचे नेते कसे होते, तर तुम्हाला सांगतो की केंद्रात अटल बिहारी वाजपेयी सरकार होतं आणि राज्यामध्ये विलासराव देशमुखांचं सरकार होतं. तेव्हापासून मी पत्रकारिता करतो. लोकसत्ता, सकाळमध्ये, मुंबई तरुण भारतमध्ये मी काम केलेलं आहे. तर तुम्हाला सांगतो, मी अनेक घोटाळे काढलेले आहेत, अनेक मंत्र्यांचे घोटाळे काढलेले आहेत. वसंत पुरके असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, छगन भुजबळांचे मी मोठे घोटाळे काढलेले आहेत. मी अशोक चव्हाणांचे घोटाळे काढले मी आणि माझ्या टीमने, म्हणजे सकाळमध्ये असताना सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमचा मी प्रमुख होतो. आणि ह्या लोकांनी कधी अशा पद्धतीने कधी त्रास दिलेला नाही, आक्षापोटी कधीच नाही. त्यांना त्यांचं म्हणणं ते पाठवून देतात, म्हणजे खुलासा पाठवतात, त्यांची बाजू जी असते ती, आणि ते आम्ही मांडतो. म्हणजे या केसमध्ये सुद्धा जयकुमार गोरे जे म्हणतायत की 87 व्हिडिओ माझे प्रसिद्ध केलेले आहेत, एकतर्फी पत्रकारिता केली, हा असं ते म्हणतायत. असं त्यांना वाटतं. एकतर्फी कसं, जर तुमचं म्हणणं मांडायला आम्ही संधी देतोय, तुम्ही येतच नाही, तुम्ही म्हणणंच मांडत नाही, तर त्याला एकतर्फी कशी म्हणता येईल? पुढचा प्रश्न विचारा तुम्ही. तर आता आपण जेलचा अनुभव घेतलेला आहे, जेलमध्ये आपण राहिले, तर आपल्या विरोधात किती पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले आणि जेलचा अनुभव कसा होता? माझ्यावर पाटील साहेब सांगतो की माझ्यावर 4 गुन्हे दाखल केले होते. पहिला होता अॅट्रॉसिटी, म्हणजे मी एका जयकुमार गोरेंचाच कार्यकर्ता आहे, जो सोशल मीडियाचा सहसंयोजक असं पद आहे. म्हणजे ते कोर्टाचे जे डॉक्युमेंट्स मी वाचले त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की सहसंयोजक. त्याला मी मारहाण केली, त्याला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या, मारहाण केली वगैरे, असं त्याने बरंच काय काय म्हटलेलं आहे. आता मला सांगा साहेब, मारहाण करण्यासाठी ते माणसं कमीत कमी एकत्र कधीतरी भेटली पाहिजेत. हो, नक्कीच. मी आयुष्यात कधी भेटलो नाही त्याला, तरी केस केली. त्याच्यात अजून एक त्यांनी काय केलं की खरं तर हे पोलिसांना म्हणजे जनाची नाही मनाची वाटली पाहिजे की ते अर्धवट तपास करतात. तर मी पोलिसांना म्हटलंय की त्याने काय केलं होतं, एक व्हॉट्सअपवर एक मेसेज हे केला होता, आणि म्हणजे मी एक फोटो टाकला होता, एक मी मेसेज केला होता, आणि त्याच्या खाली त्याने मॉर्क केलेला मेसेज होता. तो जो तक्रारदार जो आहे माझ्यावर ज्याने बाहेर, त्याच्यामध्ये मी त्याला जातीवाचक बोलतोय, मी त्याला
म्हणजे जातीवाचे बोलल्याचं एक त्याने मॉर्फ केलेलं आहे ते मॉर्फ केलेलं आहे. म्हणजे मी स्वतः आंबेडकरवादी माणूस आहे, मी लोकशाही चळवळीतला आहे, मी संविधानाच्या चळवळीतला माणूस आहे. माझ्या तोंडून हे जे 18 पगड जातीतले लोक आहेत यांच्याविषयी कधीच माझ्या तोंडून जातीवाचक उल्लेख येऊ शकत नाही. ते माझ्या तोंडी काम म्हणजे तोंडी नाही, त्या व्हॉट्सअपवर मॉर्फ केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा माझ्यावर गुन्हा दाखल झाला. मी मंत्री महोदयांना 5 कोटीची खंडणी मागितली. त्यांचा एक कार्यकर्ता होता. कुठल्या पोलीस स्टेशनला झाला? तो दहिवडीला झाला. पहिला वडूजला झाला, दुसरा दहिवडीला झाला. मी त्यांच्या एका कार्यकर्त्याला 5 कोटीची म्हणजे त्याला फोन केला मुंबईवरनं, मुंबईला बोलवून घेतलं आणि त्यांना 5 कोटीचे खंडणी मागितली असं म्हणून. आता मला सांगा साहेब, ह्यांनी माझे कुणाकुणाला कॉल झालेले आहेत. माझे ते बाकीचे जे 2-3 आरोपी सगळ्यांचे हे 70 झालेत, 80 झालेत. म्हणजे प्रभाकर देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर ऍक्च्युअली तसे झालेले नाही. 2-3 कॉल आहेत आणि ते 7-8 महिन्यातले एकदम दाखवतात. त्या काळातले पाहिजेत डिटेल्स मध्ये. त्या सीडीआर मध्ये पाहिजेत ना त्या काळातले. तर त्या काळातले ह्या पॉलिटिशियन सोबतचे त्यांनी काय दाखवलेलं नाही. पण ठीक आहे, मग ज्याच्याकडे खंडणी मी मागितली त्याचा एखादा तरी दाखवायला पाहिजे ना. तुम्ही दुनियाभरचे दाखवाल. जो मंत्री महोदय म्हणतायत की माझ्या ह्या कार्यकर्त्याकडे 5 कोटीची खंडणी मागितली, तर ह्या पोलिसांना न्यायालयासमोर एक सुद्धा म्हणजे इव्हन व्हॉट्सअप किंवा हे देऊ शकले नाही. याचं कारण असं माझं त्याचं फोनवर कॉन्टॅक्टच नाही. 10-12 वर्षात आम्ही कधी भेटलोच नाही. त्यामुळे तरी देखील तो गुन्हा दाखल केला. दुसरा कुठल्या पोलीस स्टेशनला केला? तिसरा दाखल केला. ती एक महिला आहे, तिने 1 कोटी रुपये घेतले आणि रंगे हात पकडलं असं शिजवलेलं आहे. हे प्रकरण तर सर्वात खटारड आहे. त्या महिलेच्या केसमध्ये मी तुमचं नाव घेतलं. त्याच्यामध्ये मी तर जेलमध्ये होतो. 12 दिवस मला जेलमध्ये झाले होते. आता मी काय कोण छोटा राजन दाऊद आहे का आतनं जेलमधलं सूत्र फिरवून यांना घंटे मागायला? मला त्याच्यात सुद्धा आरोपी बनवले. देखील आरोप बनव. अजून दुसरा कुठल्या केस? आणि शेवटचा, मी या तिन्ही गुन्ह्यामधून जामीन मिळून मी बाहेर आलो आणि माझ्यावर 4था खोटा गुन्हा त्या मसवडमध्ये एका महिलेला मी तिच्या पाठलाग केला. तिला म्हणलं की तुम्ही जयकुमार गोरेंचं काम करू नका वगैरे. ही 6 महिन्यापूर्वीची घटना सांगताय ना, 6 महिन्यापूर्वीची. आणि तुम्ही जयकुमार गोरेंचं काम करू नका. मग मी काय म्हणजे ती महिला म्हणते मी काय ऐकलं नाही. मग हा जो माणूस आहे याने माझा काय हात पकडला अमुक काय. ते वास्तवात मी ती म्हणते की ते मसवडच्या बाजारात वगैरे. मी तिकडे गेलोच नाही साहेब. मी कधी गेलोच. लोकेशन काढलं नाही का? कॉल डिटेल्स काढलं नाही का? लोकेशन काढलं नाही का? तुम्ही कुठं? लोकेशन मिळू शकत नाही मी तिथं. समजा काय वार्तांकनाच्या निमित्ताने समजा मी असलो, आता समजा ही घटना इथं झालेली म्हणतायत आता पुणे स्टेशनच्या परिसरात, पण मी जर समजा कुठे तिकडे ह्याला असेल स्वारगेटला असेल, म्हणजे असं दूरचं अंतर मिळू शकतं कदाचित. ते बी मिळेल की नाही माहित नाही. पण ते काय करतात, मी युट्यूबवर ज्या दिवशी व्हिडिओ टाकले त्या परिसरात त्या तारखा शोधून ते खोटे गुन्हे त्याने दाखल केलेले शक्यता जास्त आहे त्याच्या काळात. आणि सर्वात महत्वाचं कडायला पाटील साहेब की न्यायालयाने फार यांची आबरू काढली पूर्ण. म्हणजे विशेषतः जो 1 कोटीचे जे 1 कोटी खंडणीचं प्रकरण आहे ना, त्याच्यामध्ये न्यायालय वारंवार म्हणतंय की त्या महिलेने पैसे मागितलेलेच नाहीत. या उलट हे जे जयकुमार गोरे जे न्यायालयाने जे म्हटलंय ते मी तुम्हाला सांगतो. हे जे जयकुमार गोरे आहेत यांनीच ते तक्रारदार साक्षीदारांना ह्यांनीच पाठवलंय. आणि तो जो तक्रारदार आहे विराज शिंदे म्हणून काँग्रेसचा नेता आहे तो विराज शिंदे हे कोर्टाच्या ह्याच्यात म्हटलेलं आहे की विराज शिंदे जो आहे तो विराज शिंदे स्वतःहून त्या महिलेला पुन्हा पुन्हा बोलतोय, तुम्हाला काय पैसे हवेत का, तुम्हाला काय फ्लॅट हवाय का, पैशाविषयी बोला ना. आणि ती लेडीज काहीच बोलत नाही. ती म्हणते याच्याविषयी बोल नका, माझी जी बदनामी चालू आहे तुम्ही पत्र सर्क्युलेट करताय ते थांबवा. 2-3 मिटिंगा झाल्यात, त्याचे कॉल रेकॉर्डिंग केलेले आहेत, परंतु त्या महिला कुठं पैसेच मागत नाही. हे न्यायालय म्हणतंय. न्यायालयाने असं म्हटलंय आमच्यावर एक हे दाखल केलंय गुन्हा 111 म्हणजे जे मोका आता BNS मध्ये हे केलंय जो मोकाचा आहे ना ते सेम कलम आहेत. म्हणजे दरोडे घालणे, महिलांचा व्यापार करणे, ड्रग्ज करणे, खून करणे, मर्डर करणे, अपहरण करणं, आर्थिक घोटाळे मोठे करणे, ते मोकाचं कलम मोकासारखं जे आहे BNS मध्ये 111 ते लावलंय आमच्यावर. त्याच्यावर न्यायालयाने म्हटलंय की ह्यांनी डोक्याचा वापर केला नाही हे कलम लावताना. इतकं चुकीच्या पद्धतीने पोलिसांनी कलम दाखल केले. जयकुमार गोरेंसाठी सेटलमेंट शब्द वापरलाय न्यायालयाने. सेटलमेंट हे सेटलमेंट करायला निघाले होते.
म्हणजे जयकुमार गोरेंनीच ह्या तक्रारदार आणि यांना सेटलमेंटसाठी Settlement करायला. हे किती मोठी नामुष्की आहे मला सांगा. मंत्र्यासारख्या माणसाला असे हो कोर्ट म्हटलं. कोर्ट म्हणते साधारण आता 4 पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले. हो मग ती जी महिला होती तिचा झाला का जामीन? हो सगळे बाहेर आले. ते तर सगळे. माझ्या अगोदर बाहेर आले. सगळ्यांचा हो जामीन सगळे झाला. आले सगळ्यांचा. म्हणजे एकंदरीत या केसेस सगळ्या बनावट पोलिसांना हाताशी 100% धरून बनावट आहेत. धरून हो केल्या. हो. पोलीस सुद्धा त्यांना काय जनाची नाही मनाची वाटली पाहिजे की त्यांनी त्यांचं इमान खाकी वर्दी सोबत असलं पाहिजे. शासनाचे ते पगार घेतात आणि हे असे वागतात की ते जयकुमार गोरेचे घरगडी असल्यासारखे. ते काय झाले आता पोलिसांवरती देखील राजकीय लोकांचा दबाव आहे ना. हो ह्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी बरोबर घडतायत. हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर अशा गोष्टी घडतायत. सुरू आहेत. तर आपण चर्चेकडे वळूया. तर आता तुमचं आणि जयकुमार गोरेंचं कशामुळे एवढं भांडण? म्हणजे तुम्ही काय त्यांचं काढलेलं आहे? माझं काही भांडण वगैरे व्यक्तिगत काहीच नाही. साहेब जर व्यक्तिगत असतं तरी एवढे आरोप केलेत, इतकं माझ्यावर गुन्हे दाखल केले, काहीतरी छोटस काढू शकले असते. कशामुळे केलंय? काही नाही, व्यक्तिगत काही सुद्धा नाही. मी त्या मानखटाव भागातलाच आहे आणि त्यांचं वर्तन कसं आहे, खरं तर माझे आणि त्यांचे संबंध चांगले होते सुरुवातीला, परंतु नंतर लक्षात आलं की यार हे माणूस फारच हे आहे. आणि त्यांच्यावर 24 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत आणि ते डेंजर गुन्हे आहेत. आणि ते काय राजकीय गुन्हे नाहीत, ते म्हणतात, ते बोंबलतात माझ्यावर राजकारणात गुन्हे दाखल झाले. राजकारणात नाही, ज्याला त्रास झालाय ना त्या माणसाने ते गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ते त्यांच्याविषयी फार स्ट्रॉंग पुरावे आहेत त्यांच्या विरोधात. ते भविष्यात बघा, हे जर त्यांच्या विरोधात जर न्यायालयात स्ट्रॉंग केसेस जर लढल्या गेल्या ना तर ते त्यांना जन्मठेपच होणार आहे. आता भाजपने त्यांना मिनिस्टर केले ना, सोलापूरचं पालकमंत्री केलंय तुमच्या शेजारचं. भाजपचं देवेंद्र फडणवीसांचं धोरण असं आहे, मला असं वाटतंय की जो गुन्हेगार असेल, जो स्त्री लंपट असेल, मी ह्यांच्यावर नाही बोलत, सगळं म्हणजे एकूण इंजन, जो माणूस स्त्री लंपट असेल, जो गुन्हेगार असेल, जो भानगडबाज असेल, जितका मोठा भानगडबाज तेवढा मंत्रिपदासाठी योग्य माणूस, हे देवेंद्र फडणवीसांचं धोरण आहे असं मला वाटतंय. नाहीतर त्यांनी मला सांगा सुधीर मुनगंटीवार सारख्या माणसाला खाली बाहेर बसवलंय. त्या आशिष शेलार सारखा इतका मोठा चांगला माणूस, मी 25 वर्ष पत्रकारितेत मुंबईत त्यांना बघितलेलं आहे, त्यांना दुय्यम दर्जाचं खातं दिलंय. त्याच्यानंतर पंकजा मुंडेंना दुय्यम दर्जाचं खातं दिलंय. हे जे चांगले जे बीजेपीचे खरे बीजेपीचे लोक आहेत, हे खरी, त्यांना दिले बाहेर फेकून. आणि जे बाहेरचे जे आलेले आहेत उपरे, त्या उपऱ्यांना खाते दिलेले आहेत. आणि काही मंत्री असे असतात की जे त्याला मंत्री व्हायच्या लायकीचेच नसतात, परंतु ते लायकीचे नाहीत म्हणूनच देवेंद्र फडणवीस त्यांना मंत्रीपद देतात की काय, मला शंका आहे. कारण त्याला काम जमत नाही, त्यामुळे त्याला फक्त ए बाबा साहेब इथं कर, फाईलवर हे कर, सांग काम, या माणसं त्यांना हवे असावी, त्यांना जास्तीत जास्त उपकृत केलेले. आणि जे भानगडबाज असतात त्याला वाचवलं की मग तो माणूस ह्याचा निष्ठावंत बनणार, देवेंद्र फडणवीसांचा ते निष्ठावंत बनणार, म्हणून हे भानगडबाज मंत्री ह्यांनी जास्त ठेवलेत की काय. आता ते गिरीश महाजनांचं बघा ना प्रकरण, किती अशी भानगडी आहेत त्यांच्या सगळ्या. आता ते एकापेक्षा एका मंत्र्यांची भानगडी बाहेर येत आहेत मध्यंतरी सगळे. आता ते संजय शिरसाट असतील किंवा संदीपान भुमरे असतील, सगळ्या लोकांच्या म्हणजे भ्रष्टाचाराचं तर काही नावच नाही राहिलं. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार, किती जरी झिरो पॉलिसी भ्रष्टाचार म्हटलं तरी तो राहिलेला नाही. बरोबर, सगळे भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्षाच्या सोबत असलेल्या मित्र पक्षांवर तसंच त्यांच्या पक्षातल्या काही लोकांवरती झालेले. बरोबर. तर आपण तुम्ही जे बोललो होता ना की तुमचं आणि जयकुमार गोरेंचं काय नक्की वाकडं आहे, ते थोडंसं अधिक भर घालतो. तर त्यांनी तिथं ना त्या मान खटावमध्ये ना अनेक लोकांना त्रास दिलेला आहे. म्हणजे तिथं त्या मेडिकल कॉलेज आहे, त्या बिचाऱ्या त्या देशमुखांना ईडीचं म्हणजे ह्यांचं जे काही केंद्रात आणि राज्यात वजन आहे ते वापरून त्या कुटुंबियांना, दोघा बंधूंना ईडीच्या तुरुंगात घातलं होतं. आणि त्याच्यानंतर काय झालं की त्यांनी ते जे कॉलेजचे काही काळ ते अध्यक्ष होते हे जयकुमार गोरे, आणि ते ज्या काळात असताना त्यांनी कोविड काळ, म्हणजे कोविड काळ होता, सरकारचं अनुदान मिळतंय म्हणून मेलेली माणसं जिवंत दाखवून अनुदान घेतलेलं आहे. बरोबर. आणि त्याच्यावर त्या देशमुख कुटुंबियातले दीपक देशमुख आहेत, त्यांनी तक्रार केली. पोलीस काय एफआयआर नोंदवणार, मग ते हायकोर्टात गेले, हायकोर्टानं तंबी दिली पोलिसांना, मग गुन्हा दाखल केला. पण गुन्हा दाखल करायच्या अगोदर काय केलं ह्यांनी, किंवा त्या सुमारास त्या दीपक देशमुखांचा ईडीशी काही संबंध नव्हता, त्याच्यावर ईडी टाकली, ईडीने अटक केली ते कॉलेजवाल्याला. मग मला ते फारच वाईट वाटलो. आणि ते ईडी आत टाकायच्या अगोदर काय झालं की ईडीने त्या घरीच आत टाकली होती आणि लहान लहान मुलांना
14-15 तास कोंडून ठेवलं, बारीक लहान मुलं, महिला. आणि मग त्या क्षणाला मला फार वाईट वाटलं. मी मुंबईवरनं गेलो आणि दुसऱ्या दिवशी मग त्या महिलांची, त्या घरातल्या मुलांची इंटरव्ह्यू घेतली. आणि मुळातच जयकुमार गोरेचे इतके भ्रष्टाचार आहेत, काढेल तेवढे भ्रष्टाचार आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने सतत ताशेरे ओढलेले आहेत, मुंबई उच्च न्यायालयाने सतत ताशेरे ओढलेले आहेत, खालच्या कोर्टाने सतत ताशेरे ओढलेले आहेत. माझ्याकडे हे ढिगाणे पुरावे आहेत. तर मग मी म्हटलं मला याच्यात पत्रकार म्हणून, आता मुद्दा येतं काय की तुम्ही म्हणला की तुमचं काय वाकडं आहे का, तर कसं आहे की एकतर याच्यामध्ये व्यापक जनहित होतं, कारण व्यापक जनहित लक्षात घेता ह्यांचा पर्दाफाश करणं गरजेचं होतं, कुणाचं, जयकुमार गोरेंचं. म्हणून मी पर्दाफाश करायला सुरुवात केली. आणि साहेब ह्यांनी इतके घोटाळे केलेत की त्याचे कागदोपत्री त्यांनीच पुरावे तयार करून ठेवलेले आहेत. आणि मग याच्यामध्ये मला एक पत्रकारिता, विशेषतः शोधक पत्रकारिता, इन्व्हेस्टिगेशन जर्नालिझम करायला मला फार मोठा स्कोप दिसला. म्हणून मी त्यांच्या पाठीमागे व्यापक जनहित आणि पत्रकार, शास्त्रशुद्ध पत्रकारिता म्हणून मी त्यांच्या मागे हात धुवून लागलो. आणि मी अजूनही पुढे त्यांचे भ्रष्टाचार काढणार, त्यांनी 10 वेळा तुरुंगात टाकू द्या. तुम्ही एकतर्फी पत्रकारिता म्हणून तुमच्यावरती आरोप झाला, विधानसभेत देखील तो प्रश्न उपस्थित झाला आणि त्यानंतर तुमच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि अटक करण्यात आली. बरोबर. तर एकतर्फी पत्रकारी केली असा तुमच्यावरती आरोप आहे, त्याबाबत काय, त्यांचा जो आरोप आहे त्याबाबत काय म्हणायचं? ते काही म्हणतील, मी तेच म्हणतोय, तुमची बाजू मांडायला मी तयार आहे. ज्या विधानसभेमध्ये सुद्धा मला ते कुठे कधी सापडतच नव्हते, पण तिथं सापडले. मी त्यांच्या मागे 15-20 मिनिट माईक घेऊन मागे लागलो. अहो साहेब, मी तुमची बाजू ऐकायला तयार आहे, तुमची बाजू बोला ना. ते बोलत नाहीत. आणि ह्याला एकतर्फी म्हणत नाही, ह्याला शोधक पत्रकारिता म्हणतात. आता मला जयकुमार गोरे काय म्हणतात की एकतर्फी, त्यांना पत्रकारितेला काय कळतच नाही. त्यांना कसं आहे की अहो तिथल्या मान खटाव मधल्या पत्रकारांची इतकी वाईट अवस्था त्यांनी बनवलेली आहे सगळ्याच अर्थाने. आता मी त्याच्यावर जास्त बोलत नाही, परंतु ही एकतर्फी पत्रकारिता नाही, ही शोधक पत्रकारिता आहे. पुराव्यासहित मी काढतो, त्यांनी त्या पुराव्यावर बोललं पाहिजे. तुम्हाला तिथं तुमच्यावर गुन्हे दाखल केल्यानंतर तुमच्या बाजूने कोणी पत्रकार उभा राहिले का तिथं? सामाजिक कार्यकर्ते कोण राहिले का? राजकीय कोण राहिले का उभे? सर, फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. प्रचंड दहशत आणि दबाव होता त्या काळामध्ये. तरीही तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझं त्या वडूज कोर्टामध्ये माझी केस उभी राहिली. माझ्या बाजूने 36 वकिलांच्या सह्या आहेत. 36 वकील माझ्या बाजूने उभे राहिले, 1 रुपया न घेता. तिथल्या पत्रकार संघटना असतील, म्हणजे वडूजची पत्रकार संघटना असेल, मायनी वगैरे, दहिवडीचं कोणी उभे राहिले का नाही माझ्या बाजूने माहित नाही. साताराचे राहिले, मुंबईचे राहिले, कोल्हापूरचे राहिले, फलटणचे राहिले. त्यांनी त्यावेळी निवेदनं दिले होते. अशा अनेक संघटना आहेत. अनेक जे खरे पत्रकार आहेत ना ते माझ्याशी उभे राहिले. परंतु जे राजकीय दलाल आहेत, जे राजकीय पालखी वाहतात, ते मात्र ते राजकीय भूमिका घेत होते. ते संजय मलमे सारखा संपादक, बिनडॉक संपादक, त्याला मी धुतलाय मी बाहेर आल्यानंतर. तर हे असले काही असतात राजकीय पालखी वाहणारे, तर त्यांची काही पर्वा करण्याची गरज नाही. राजा माने नावाचे एक डिजिटलचे हे आहेत, अध्यक्ष आहेत. ते तर त्यांनी बरंच काय काय चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यावर मी थोडंसं बोललेलं आहे. मी वेगळं तो त्यांच्याविषयी सांगण्यासारखा एक संपूर्ण एपिसोड होईल. परंतु हे लोक चुकीचे वागतात. परंतु ज्यांनी, जे खरे पत्रकार आहेत ते माझ्या बाजूने उभे राहिले. संजय राऊत सारखे, त्यांनी तर खूप विषय लावून धरला होता. कुमार केतकर, मी बाहेर आल्यानंतर कुमार केतकरांनी मला घरी बोलवून घेतलं. म्हणजे आज मराठीतले सर्वात मोठे पत्रकार आहेत असलेले कोण आहेत तर कुमार केतकर आहेत. त्यांनी मला घरी बोलवून घेतलं. मला, मी जेलमध्ये गेल्याबद्दल त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि बाहेर आलो म्हणूनही अभिनंदन केलं. तर ज्यांचा जीव पत्रकारितेमध्ये आहे, जे निष्ठावंत पत्रकार आहेत, ते माझ्यासाठी हळहळले. पत्रकारिता एक धंदा झालाय का आता? मोठा धंदा झालाय. आणि हे तुम्हाला सांगतो, तुम्ही हा प्रश्न विचारला, तुम्ही म्हणाल की कुठले पत्रकार धंदेवाईक आहेत, तर हे काय करतात, जे बिचारे छोटे पत्रकार आहेत त्यांना धंदेवाईक म्हणतात. कुठले? मेन स्ट्रीम मीडिया मधले. ऐका ना, मेन स्ट्रीम मीडिया मधले. पण खरे धंदेवाईक मेन स्ट्रीम मीडिया मधले आहेत. तुम्हाला सांगतो, जे मेन स्ट्रीम 1-2-3 जर वगळले तर जेवढे तुम्ही मोठे मोठे दैनिक आणि मोठे मोठे वृत्तवाहिन्यांची नावं घ्याल ना, ह्यांच्या सगळ्या मालकांचे ह्या भाजपच्या नेत्यांशी, म्हणजे अगदी अमित शहा, नरेंद्र मोदी असतील, इकडे देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या सोबत संबंध आहेत. ह्यांचे वेगळ्या कंपनी आहेत, वेगळे धंदे आहेत. आणि
ते त्यांच्याशी गोड बोलून त्या कंपन्यांना धंदा आणतात. कोणाचं कन्स्ट्रक्शन आहे, दारूचे धंदे असतील काही म्हणजे ते मोठ्या लोकांचे सांगतो, मोठ्या बॅनरचे. हा मला माहित आहेत ते मोठे मोठे त्यांचे व्यवसाय तर. आणि मग ते काय करतात, त्या धंद्याच्या नावाखाली ह्या आपलं वृत्तपत्र, मोठ्या वृत्तपत्रांचं बोलतोय, ज्यांना 50-50 वर्षापूर्वीची हिस्ट्री म्हणून मिरवतात त्यांचं मी सांगतोय. आणि मग ते आपली पत्रकारिता त्यांच्या चरणी घाण टाकतात. संपादकांच्या मर्यादा आहेत, तिथल्या पत्रकारांच्याही मर्यादा आहेत. अनेक पत्रकार बंधू माझे ज्या वृत्तपत्रांमध्ये माझ्याविषयी खोट्या बातम्या चुकीच्या लिहून येत होत्या, त्या सगळे पत्रकार माझ्या सोबत आहेत खासगीमध्ये. ते म्हणाले आम्हाला मर्यादा आहेत म्हणून आम्ही बातम्या करू शकत नाही. परंतु आणि अनेकांनी जरी बातमी खालच्याने लावली, पत्रकारांना लावली, तरी वरती पेपर न घेतली पाहिजे ना. त्यांनी नाही घेतली तर काय करणार. आणि त्याहून दुसरी एक अशी गोष्ट तुम्हाला वाटत नाही का की बाबा पत्रकारिता करत असताना पत्रकाराला पगार किती असतो, वर्तमानपत्राच्या पत्रकाराला किती पगार असतो? बरं, त्याला जाहिरातीचं टार्गेट दिलं जातं. त्याला जाहिरात मागायला तालुक्याच्या पुढाऱ्याकडे जावं लागतंय, एक तर सत्ताधारी किंवा विरोधात. आणि जर मग त्याच्या विरोधात बातम्या लावल्या, उद्या त्यांनी जाहिरात नाही दिली तर काय करायचं? मग असं वाटत नाही का तुम्हाला? बरोबर आहे, तेच मी सांगतोय की हे काय झालंय की स्थानिक लेवलला तर ती जे वृत्तपत्र आहेत ना, ते तिथले मंत्री असतील, अधिकारी असतील. आता जाहिरातीचं एकमेव साधन म्हणजे पुढारी. हे दुसरं कोणी जाहिरात देतं का? नाही देत. पुढारी जाहिराती. मग त्याच्या विरोधात लावायचं म्हटलं तर देणारच नाही ना. मग तुम्ही हे जे उदाहरण सांगताय ना, हे जे वस्तुस्थिती, उदाहरण नाही वस्तुस्थिती जे सांगताय ना, ही ते माझ्या केसमध्ये तशीच होती ना. कारण मी ज्याच्या विरोधात पत्रकारिता करतोय तो माणूस यांचा जाहिरात पुरवठादार आहे. यांना त्यांचे काय पॅकेज मिळत असतील 100%. तर त्याच्यामुळे मी ह्या वृत्तपत्रांसाठी महत्वाचा माणूस नव्हतो म्हणून त्यांनी त्याची बाजू लावून धरली. पण ठीक आहे, आपली काय त्यांच्याविषयीची तक्रार नाही. परंतु वृत्तपत्रांनी माझ्या बाबतीत जे केलं ते इतरांच्या बाबतीत तरी करू नये, नाहीतर मरेल एखादा पत्रकार. मी बाहेर आल्यानंतर पुन्हा निर्भीडपणे बोलतोय, पुन्हा मी माझ्याकडे माझा चॅनल 1 लाखाच्या वर सबस्क्रायबर आहेत म्हणून मी बोलतोय. लोकांनी मला डोक्यावर घेतलं बाहेर आल्यानंतर. सगळ्यांच्या बाबतीत असं होईलच असं नाही. सामान्य लोकांनी कुठं जायचं सांगा मला? सामान्य लोकांचे लय हाल आहेत तिथं, रोज गुन्हे दाखल होत आहेत खोटे. पत्रकारिता एक आशेचा किरण म्हणून लोक पाहतात पत्रकारितेकडे. म्हणजे किंवा एखाद्याला न्याय मिळण्याचं साधन कोर्ट, न्यायालय आणि पत्रकारिता. म्हणजे एखाद्याचा जर कुठं काही एखाद्या गावामध्ये कुणा अन्याय झाला असेल आणि त्याला वाचा फोडायची असेल तर ते पत्रकारिता माध्यम हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. आणि ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतोय, हाच चौथा स्तंभ खिळखिळ्या व्हायला लागलाय असं वाटतंय का? 100% खेळखेळच व्हायला लागलाय. आपल्या मराठी वृत्तपत्र सृष्टीला, पत्रकारितेला फार मोठी गौरवशाली परंपरा आहे. आचार्य यात्रेंपासून आहे, लोकमान्य टिळकांपासून आहे. आणि त्यांनी ह्या वृत्तपत्रांना ह्या राजकीय नेत्यांना जोडायचंच काम केलेलं आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे जुने दिवाळी अंक, विशेषांक मला सापडले तर त्यावेळेचे जे जुने पत्रकार आहेत, नारायण आठवले असतील, दिनूरद दिवे असतील, यांचे लेख वाचायला मिळाले. आता मला म्हणजे मी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर वाचायला मिळाले आणि मला अभिमान वाटला की ह्या सगळ्या लोकांनी जे रस्ता दाखवून दिलेला आहे त्या रस्त्यावर मी पत्रकारिता करतोय. आणि मी फार नशीबवान आहे की मी कुठल्या वृत्तपत्रात काम करत नाही. कारण वृत्तपत्रात काम करत असताना तुम्हाला संपादकाचे नाटकं असतात, पुन्हा म्हणजे सगळे संपादक वाईट नसतात, चांगलेच आहेत, परंतु काही बंधन असतं, त्याच्यानंतर मालकांची बंधनं असतात वगैरे वगैरे. माझ्या सुदैवाने सगळेच मालक आणि संपादक मला चांगले मिळाले होते. त्यांच्या हाताखाली मी चांगली पत्रकारिता केली आणि म्हणून तिथून जे शिकलो त्याच आधारे मी ही पत्रकारिता करतोय. ही शास्त्रशुद्ध पत्रकारिता आहे. म्हणजे ते जयकुमार गोरे जे म्हणतायत ना एकतर्फी, त्यांना काय पत्रकारितेतलं कळतं? ते राजकारणात मला वाटतं 15-20 वर्षापूर्वी आले. मी तर 2000 लावले, ते 2008 आले. त्यांच्यापेक्षा मी 7-8 वर्षांनी सिनियर आहे पत्रकारितेत. त्यांनी जे राजकारण जेवढं बघितलं त्याच्यापेक्षा जास्त मी जवळून बघितलंय. तर ही आपली चर्चा अशीच पुढे सुरू राहील.